ठीक आहे, तर आपण त्या दिवशी ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स सुरुवात केलेली होती, बरोबर आहे? सर प्रेझेंट राहील. येस सर. घ्यायची, प्रेझेंट घ्यायची. कोण येतंय कोण थांबतंय बघूया की आपण जरा अजून. कारण कसं आहे, प्रेझेंट घेतलं की लगेच निघून जातात पोरं, मला माहिती आहे. प्रेझेंट लागली म्हणतात आणि जातात बाहेर, तर तसं नाही, आपण आधीमध्ये कधी अचानक घेणार आहे प्रेझेंट. तर टाईप ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्स मधला पहिला टाईप आपण पाहिला होता, विधानात्मक वाक्याचं प्रश्नार्थक वाक्य करणे, बरोबर आहे का? येस सर. येस सर. त्याचा पुढचा भाग आपल्याला आज पाहायचा आहे. त्याच्या विरुद्ध म्हणजे जर समजा प्रश्नार्थक वाक्य विचारलेलं असेल तर त्याचं विधानात्मक कसं करायचं हे आपल्याला आजच्या लेक्चरला पाहायचं आहे. स्क्रीन दिसते सगळ्यांना? येस सर. तर आपण सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन मध्ये पहिला पार्ट आपण काल पाहिला होता की विधानात्मक वाक्य जे आहे त्याचं प्रश्नार्थक वाक्य कसं करायचं. आता ते 5 नियम जे आहेत त्याच्या विरुद्ध आपल्याला आता बघायचे आहेत नियम. तर ते आहे ट्रान्सफॉर्मिंग इंट्रोगेटिव्ह इंटू असर्टिव्ह सेंटेन्स, प्रश्नार्थक वाक्याचं विधानात्मक वाक्य करणे. तर त्यातला पहिला नियम जो आहे तो आधीच्या नियमाच्या विरुद्ध केलेला आहे. आधीचा नियम आपला काय सांगितलेला होता की जर समजा विधानात्मक वाक्यात होकारार्थी सहाय्यकारी क्रियापद आलं तर त्याचं प्रश्नार्थक वाक्य करत असताना नकारार्थी करायचं. तेच इथं उलट केलेलं आहे. पण इफ द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स इज निगेटिव्ह, जर समजा प्रश्नार्थक वाक्य नकारार्थी असेल, इट शुड बी चेंज्ड टू अफर्मेटिव्ह, तर त्याचं विधानात्मक वाक्य करत असताना ते होकारार्थी करायचं आहे. म्हणजे दोन्ही तेच नियम आहेत, फक्त रिव्हर्स केलेले आहेत. विधानात्मक वाक्य जर होकारार्थी असेल तर त्याचा प्रश्न करताना नकारार्थी करायचा, प्रश्न नकारार्थी असेल तर होकारार्थी विधानात्मक वाक्य करायचं, प्रश्न होकारार्थी असेल तर विधानात्मक वाक्य नकारार्थी करायचं. म्हणजे सेम आहे, बदल जो आहे तो सेम आहे. म्हणजे इकडं नकारार्थी असेल तर तिकडं करताना होकारार्थी करायचं, तिकडं नकारार्थी असेल तर इकडं करताना होकारार्थी करायचं, अशा पद्धतीने. तर एक्झाम्पल सुद्धा सेमच दिलेलं आहे बघा. इजंट स्मोकिंग अ बॅड हॅबिट असं म्हटलेलं आहे. इजंट हे तर नकारार्थी आहे, तेच फक्त स्मोकिंगच्या नंतर टाकत असताना इज असं करायचं आहे. म्हणजे इजंट स्मोकिंग अ बॅड हॅबिट याचं विधानात्मक वाक्य करत असताना फक्त त्याची जागा बदलायची आहे, सहाय्यकारी क्रियापदाची. आता हे करायचं कसं याच्याबद्दलचे नियम मी तुम्हाला सांगितलेले. तुम्हाला टाइप्स ऑफ सेंटेन्स मध्ये वाक्यरचना सगळ्याच्या दिलेल्या आहेत. तुम्हाला सगळ्याच्या वाक्यरचना माहिती असणं गरजेचं आहे, कोणता भाग कुठं आहे हे माहिती असणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार तुम्हाला समजा प्रश्नार्थक वाक्य आलेलं असेल तर प्रश्नार्थक वाक्याची रचना कशी असते आणि त्याचं विधानात्मक मध्ये रचना करत असताना काय बदल करावे लागतात हे तुम्हाला मी आधीच सगळं तिथं बेसिक दिलेलं आहे. तर फक्त हे काय करत असताना काय करायचं आहे हे तुम्हाला इथं सांगतोय. जर समजा प्रश्न नकारार्थी असेल तर त्याचं विधानात्मक करत असताना होकारार्थी करायचं. फॉर एक्झाम्पल, इजंट स्मोकिंग अ बॅड हॅबिट असं प्रश्न आहे, तर त्याचं विधानात्मक करत असताना स्मोकिंग इज बॅड अ बॅड हॅबिट असं करायचं आहे. किंवा आरंट यू स्टडिंग च यू आर स्टडिंग. आता हे झालं येस नो टाइप क्वेश्चनचं होकारार्थ विधानात्मक वाक्य करणे. खाली दुसरा नियम दिलेला आहे, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स विथ डब्ल्यूएच क्वेश्चन वर्ड प्लस डू डज डीड. जर समजा प्रश्न हा डब्ल्यूएच शब्द जर हा डब्ल्यूएच प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये जर डू डज डीडचा वापर झालेला असेल तर काय करायचं. जर समजा डब्ल्यूएच शब्द आणि डू डज डीड या शब्दाचा वापर जर प्रश्नामध्ये झालेला असेल तर त्याचा बदल करत असताना काय करायचं आहे, वाक्यातलं प्रश्नातलं जे डू डज डीड आहे ते काढायचं आहे आणि ते मुख्य क्रियापदाला अटॅच करायचं आहे. आता मुख्य क्रियापदाला अटॅच करताना कसं करणार आहे प्रश्नाच्या एक्झाम्पल मध्ये बघा. त्याच्या हु डझंट लाईक टू गो टू पार्क, बागेत जायला कोणाला आवडत नाही असा प्रश्न आहे. तर त्याचं विधानात्मक वाक्य करत असताना हूच्या जागी एव्हरीबडी करायचं आहे, कारण हूने प्रश्न विचारलाय म्हणजे करता माहित नाही आपल्याला कोण आहे, म्हणून जनरल करता जो आहे तो घ्यायचा आहे की सगळ्यांनाच बागेत जायला आवडतं अशा अर्थाने घ्यायचं आहे. म्हणून हूच्या जागी एव्हरीबडी वापरायचं आहे आणि डज नॉट जे आहे ते काढून टाकायचं आहे. आता हे नकारार्थी असल्यामुळे आपल्याला वाक्य होकारार्थी करायचं आहे, त्यामुळे नॉट निघून जाईल, डज जे आहे ते डज मुख्य क्रियापदामध्ये जाईल, एव्हरीबडी
आणि लाईक हे मुख्य क्रियापद आहे त्याचं लाईक्स होईल, कारण एव्हरीबडी हे तृतीय पुरुषी एकवचनी येतं. त्यामुळं यस तिथं प्रत्यय येईल. आणि हु डझंट लाईक टू गो टू पार्क, पार्कमध्ये कोणाला जायला आवडत नाही, याचं विधानात्मक वाक्य एव्हरीबडी लाईक्स टू गो टू पार्क असं होईल. लक्षात आलं? येस सर. येस सर. येस सर. तिसरा नियम आहे, हु अधिक होकारार्थी क्रियापद जर आलेलं असेल प्रश्नामध्ये तर त्याचा बदल नोबडी, नन, नेवर, नो असा करायचा आहे. फॉर एक्झाम्पल पहिलं एक्झाम्पल बघा, हु कॅन डिनाय द ट्रूथ. आता हु अधिक काय विचारलेलं सांगितलेलं आपल्याला, अफर्मेटिव्ह वर्ब. अफर्मेटिव्ह म्हणजे होकारार्थी क्रियापद. आता हु कॅन हे होकारार्थी आहे, हु प्लस कॅन हे होकारार्थी आहे. हु कॅन डिनाय द ट्रूथ, त्याच्या जागी हुच्या जागी काय करायचं आहे, फक्त नन वापरायचं आहे. नन कॅन डिनाय द ट्रूथ, किंवा नो वन असं म्हटलं तरी चालेल. नो वन कॅन डिनाय द ट्रूथ, नन किंवा नो वन हे दोन्ही चालतंय. तर क्रियापद होकारार्थी असल्यामुळं आपण काय केलेलं आहे, तर नोबडी, नन, नेवर हे हुच्या जागी वापरलेलं आहे. हु प्लस क्रियापद होकारार्थी आहे म्हणून, हु प्लस क्रियापद हे होकारार्थी आहे म्हणून आपण काय केलंय, तर हु काढून टाकले, त्या ठिकाणी नो वन किंवा नन हे वापरलेलं आहे आणि पुढचं वाक्य आहे तसं लिहिलेलं आहे. हु कॅन डिनाय द ट्रूथ याचं होकार विधानात्मक वाक्य नन कॅन डिनाय द ट्रूथ असं होतं. आलं लक्षात? येस सर. सर त्यानंतर पुढचं वाक्य, पुढचा नियम काय सांगितलाय बघा, हु प्लस निगेटिव्ह वर्ब जर आलेला असेल, हु प्लस निगेटिव्ह वर्ब जर आलेला असेल तर काय करायचं बघा. हु प्लस निगेटिव्ह वर्ब जर आलेला असेल तर त्याचा बदल आर चेंज्ड टू एनीबडी ऑर एनीवन. हु प्लस निगेटिव्ह वर्ब जर आलेला असेल तर त्याचा बदल एनीवन किंवा एनीबडी मध्ये करायचा आहे किंवा एवर मध्ये करायचा आहे. फॉर एक्झाम्पल दुसरं एक्झाम्पल इथं बघा, हु कांट डू इट. आता हु प्लस नकारार्थी क्रियापद आहे, त्याचा बदल करत असताना हुच्या जागी होकारार्थी क्रिया, हुच्या जागी एनीवन किंवा एनीबडी घ्यायचं. तर एनीवन आणि नॉट निघून जाईल कॅन डू इट. हु कांट डू इटचं एनीवन कॅन डू इट असं होईल. आलं लक्षात? येस सर. हा झाला तिसरा नियम. त्यानंतर चौथा नियम जो आहे, ज्या प्रश्नामध्ये डू, डज, डीड आलेलं असतं, सेंटेन्सेस विदाउट ऑक्झिलरी वर्ब शुड यूज डू, डज, डीड अकॉर्डिंग टू द टेन्स ऑफ द सेंटेन्स. ज्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नाही, त्या वाक्यामध्ये डू, डज, डीड वापरायचं आहे. म्हणजेच याचा अर्थ काय की डू, डज, डीड वापरलेला असेल तर विधानात्मक करत असताना सहाय्यकारी क्रियापद डू, डज, डीड काढायचं आहे आणि योग्य त्या काळामध्ये वाक्याचं कन्व्हर्जन करायचं आहे. जर समजा वाक्यामध्ये एनिथिंग आलेलं असेल तर त्याचा बदल नथिंग असा करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, डीड ही से एनिथिंग अबाउट द मॅटर. इथं डीड आलेला आहे बघा. आता डू, डज, डीड पैकी डीड आलेला आहे. तर आता हे डीड जे आहे काय करायला सांगितलेलं, आपल्याला काढून टाकायला सांगितलंय. आणि हे डीड काढत असताना काय होईल, तर ते डीड जे आहे ते से मध्ये जाईल आणि मग त्याचं काय होईल, पास्ट टेन्स मध्ये रूपांतर होईल, सेड. त्यामुळे डीड ही से एनिथिंग अबाउट द मॅटर, तर त्या एनिथिंगचा बदल जो आहे तो नथिंग असा होईल आणि मग त्याचं वाक्य होईल ही सेड नथिंग अबाउट द मॅटर. लक्षात आलं? डीड ही से एनिथिंग अबाउट द मॅटर असा प्रश्न आहे. डू, डज, डीड न सुरुवात झालेली आहे प्रश्नाची, त्यामुळे ते डू, डज, डीड काढायचं आणि वाक्याच्या मुख्य क्रियापदामध्ये काळ ऍड करायचा आहे. त्यामुळे आपण डीड हे से मध्ये टाकलं. डीड हे से मध्ये टाकल्यामुळे त्याचं सेड झालं. ही सेड नथिंग अबाउट द मॅटर आणि वाक्यात एनिथिंग आलेलं असल्यामुळे तिथं नथिंग केलेलं आहे. लक्षात आलं का सगळ्यांच्या? आलेलं आहे की नाही? सर रिपीट एकदा सांगता का प्लीज? क्वेश्चन जो आहे त्याच्यामध्ये जर डू, डज, डीड आलेला असेल तर ते डू, डज, डीड जे आहे ते वाक्याच्या काळानुसार काढून टाकायचं आहे. म्हणजे काढून टाकायचं आणि विधानात्मक वाक्याचं रूपांतर जे आहे ते योग्य त्या काळामध्ये करायचं. जर समजा डू आणि डज आलेलं असेल तर ते विधानात्मक वाक्य सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये करायचं आणि डीड जर आलेलं असेल तर विधानात्मक वाक्य सिंपल पास्ट मध्ये करायचं आहे. मग पहिलं वाक्य जे आहे तर डीड ही से एनिथिंग अबाउट द मॅटर हे सिंपल पास्टचा प्रश्न आहे, सिंपल पास्ट मध्ये वापरला गेलेला प्रश्न आहे. कारण का, तर इथं डीड वापरलेला आहे आणि ते डीड जे आहे हे ज्यावेळी आपण वाक्यातनं काढून टाकतो त्यावेळी से या क्रियापदामध्ये जातं. से या क्रियापदामध्ये जातं म्हणजेच काय, तर हे जे V1 च्या स्वरूपात आहे क्रियापद, एक क्रियापद नंबर एक पहिल्या रूपात आहे. ज्यावेळी त्याच्यामध्ये डीड मिक्स होतो त्यावेळी ते क्रियापदाचं दुसरं रूप बनतं.
म्हणजे इथं जसं सेड झालेलं आहे हे, तर हे सेड जे आहे ते क्रियापदाचं दुसरं रूप झालेलं आहे. आलं लक्षात? त्यामुळे डिड ही से एनिथिंग अबाउट द मॅटरचं डिड ही सेड नथिंग अबाउट द मॅटर असं होतं. एनिथिंगचा बदल नथिंग करायचा आहे आपण सांगितलेलं आहे. लक्षात आलं का? हो सर. हो सर. त्यानंतर खाली बघा डज आलेला आहे. डज ही से समथिंग टू हिम. तर हे जे डज आलेलं आहे हे डज काय होईल तर से मध्ये निघून जाईल. हे डज जे आहे ते से मध्ये जाईल आणि से मध्ये गेल्यानंतर त्याला येस हा प्रत्यय लागेल. त्यामुळं डज ही से समथिंग टू हिमचं ही सेज समथिंग टू हिम असं त्याचं वाक्य होईल. लक्षात आलं? हो. हा झाला चौथा नियम, विधानात्मक वाक्याचं प्रश्नार्थक वाक्याचं विधानात्मक वाक्य करणे. लास्टचा नियम आहे क्वेश्चन्स लाईक द फॉलोइंग शुड बी चेंज्ड ॲज पर बिलो. आता हे काय अवघड वाक्य आहेत, ही असली वाक्य विचारत नाहीत, आतापर्यंत विचारले गेलेली नाहीत. पण त्याचा अर्थ असा होत नाही की विचारले जात नाहीत, विचारली जाऊ शकतात. म्हणून आपल्याला हे बघायचं आहे व्हॉट इज द यूज ऑफ दिस बुक. या पुस्तकाचा काय उपयोग. असा जर प्रश्न तुम्हाला कोणी विचारला तर तुम्ही काय म्हणाल, या पुस्तकाचा काहीच उपयोग नाही. म्हणजेच व्हॉट इज द यूज ऑफ दिस बुकचा बदल व्हॉटच्या जागी देर इज नो असं करायचं आहे. व्हॉट इज द च्या जागी देर इज नो. देर इज नो यूज ऑफ दिस बुक. आलं लक्षात? येस सर. त्यानंतर व्हॉट इज आवर लाईफ बट स्ट्रगल. आता हे जे प्रश्न आहेत हे प्रश्न कसले आहेत तर त्यांच्यामध्येच त्यांचं उत्तर दडलेलं आहे. म्हणजे व्हॉट इज द यूज ऑफ दिस बुक याचं उत्तर काय, या पुस्तकाचा काहीच उपयोग नाही असं आहे. म्हणून त्यांच्यातच त्याचं आन्सर दडलेलं असल्यानं याचं उत्तर जे आहे ते त्याच प्रश्नामध्ये तयार होतं. व्हॉट इज द यूज ऑफ दिस बुकचं देर इज नो यूज ऑफ दिस बुक. आणि व्हॉट इज आवर लाईफ बट अ स्ट्रगल. आपलं आयुष्य म्हणजे काय आहे, धडपड. त्यातच उत्तर आहे. म्हणजे आवर लाईफ इज नथिंग बट स्ट्रगल. आपलं आयुष्य म्हणजे काय आहे तर स्ट्रगल, धडपड. अशा अर्थाने ते वाक्य जे आहे ते बदलता येतात. लक्षात आले? येस सर. येस. काय अडचण आहे का कोणाला आता याच्यामध्ये? अडचण आहे का कोणाला काही? नो सर. तर बघा ही वाक्य कशी सोडवली आहेत बघा, एकदा वाचा. मी पण एक्सप्लेन करतो तुम्हाला 1-2 मिनिट. तर बघा, इजंट द ब्युटी ऑफ नेचर बियॉन्ड डिस्क्रिप्शन असं सेंटेन्स आहे. म्हणजे निसर्गाचं सौंदर्य हे वर्णनाच्या पलीकडचं नाही का, असा प्रश्न विचारलेला आहे. निसर्गाचं सौंदर्य हे वर्णनाच्या पलीकडचं नाही का, असा प्रश्न विचारलेला आहे. आणि त्याचं काय करायचं आपल्याला आता, विधानात्मक वाक्यामध्ये रूपांतर करायचं. तर तो नकारार्थी प्रश्न असल्याने आपल्याला त्याचं विधानात्मक वाक्य करताना होकारार्थी करायचंय. तर ते इजंटचं इज तसंच ठेवायचं आणि द ब्युटी ऑफ नेचर याच्या अगोदर याच्यानंतर काय करायचं, इज हे क्रियापद आपल्याला टाकायचं आहे. तर द ब्युटी ऑफ नेचर इज बियॉन्ड डिस्क्रिप्शन असं त्याचं होकारार्थी वाक्य होईल. आलं लक्षात? येस सर. त्यानंतर हु हॅझंट हर्ड ऑफ डार्विन. डार्विन बद्दल कुणी ऐकलेलं नाही. तर हु च्या वाक्यामध्ये एव्हरीवन एव्हरीबडी असं घ्यायचं, लक्षात ठेवा नेहमी. एव्हरीबडी हॅज हर्ड ऑफ डार्विन. वर हॅझंट म्हटलेलं होतं, इथं आपल्याला हॅज म्हणावं लागणार आहे. म्हणजे डार्विन बद्दल कुणी ऐकलेलं नाही, तर डार्विन बद्दल सर्वांनी ऐकलेलं आहे असं त्याचं होकारार्थी तयार होईल. आलं लक्षात? त्यानंतर डझंट ही हॅव हिज डिनर ॲट 7 एव्हरी इव्हनिंग.
तो संध्याकाळी 7 वाजता दररोज संध्याकाळी 7 वाजता जेवत नाही का? तर त्याचं उत्तर होईल ही हॅज डिनर. आता हे डझंट जे आहे ते डज निघून हॅव मध्ये जाईल. डज जो आहे तो हा जो डज आहे इथला हा डज निघून हॅव मध्ये जाईल आणि त्याचं हॅज होईल आणि हे नॉट जे आहे ते निघून जाईल. मग ही हॅज हिज डिनर ॲट 7 एव्हरी इव्हनिंग असं त्याचं हे वाक्य होईल. त्यानंतर ही डिडंट आय टेल हिम टू प्रॅक्टिस रेग्युलरलीचं आय टोल्ड हिम. डिडंट हे डीड हे जे आहे हे डीड इथलं टेल मध्ये जाईल. टेलचं टोल्ड होईल आणि आय टोल्ड हिम टू प्रॅक्टिस रेग्युलरली नॉट पण निघून जाईल. त्यानंतर इजंट व्हर्च्यू इट्स ओन रिवॉर्ड. व्हर्च्यू इज इट्स ओन रिवॉर्ड असं होईल आणि इज ही इन द स्कूल त्याचं ही इज नॉट इन द स्कूल असं विधानात्मक वाक्य तयार होतील. लक्षात आले सगळ्यांचे विधानात्मक वाक्य? येस सर. येस सर. येस सर. आता आपल्याला पुढचा प्रकार पाहायचा आहे. पुढचा प्रकार जो आहे तो काय आहे बघा, सोपा आहे सगळ्यात. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ असर्टिव्ह टू इम्परेटिव्ह सेंटेन्स म्हणजे विधानात्मक वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करणे. अतिशय सोपा प्रकार आहे आणि पहिला नियम त्याचा काय सांगितलेला आहे तर स्टार्टिंग विथ अ वर्ब. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला विधानात्मक वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करायचं असते त्यावेळी विधानात्मक वाक्यातील मुख्य क्रियापदानं आज्ञार्थी वाक्याची सुरुवात करायची. विधानात्मक वाक्यातील मुख्य क्रियापदानं. आता तुम्हाला विधानात्मक वाक्यातील मुख्य क्रियापद शोधता आलं पाहिजे त्यासाठी. एक्झाम्पल मध्ये बघा, यू आर ऑर्डर्ड टू गो देअर. त्याच्यामध्ये काय सांगितलंय करायला सांगा बरं? काय करायला सांगितलंय या वाक्यामध्ये? यू आर ऑर्डर्ड टू गो देअर. आवाज पोचतोय का माझा सगळ्यांपर्यंत? येस सर. सांगा ना मग त्यामध्ये काय करायला सांगितलंय? ऍक्शन काय आहे? क्रिया कोणती करायला सांगितली? जाण्याची क्रिया. गो देअर. जाण्याची क्रिया जिथं आहे तिथून पुढचं जे आहे ते आज्ञार्थी वाक्य होईल आणि खालीच ते आज्ञार्थी वाक्य दिलेलं आहे गो देअर. त्यानंतर यू आर फॉरबिडन टू टच द वायर. काय सांगितलंय? काय सांगितलेलं आहे करायला? काय करायचं नाही असं सांगितलंय. फॉरबिडन म्हणजे मनाई असणे. डोंट टच द वायर. वायरला टच करू नये असं सांगितलंय. त्यामुळे फॉरबिडन हा शब्द आला की लक्षात ठेवायचं डोंट हा शब्द वापरायचा. फॉरबिडन हा शब्द आला की डोंट हा शब्द तिथं वापरायचा. लक्षात आलं? येस सर. तर विधानात्मक वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करत असताना अशा पद्धतीनं विधानात्मक वाक्यातील मुख्य क्रियापदानं त्याची सुरुवात करायची आहे. मग मुख्य क्रियापद तुम्हाला शोधता आलं पाहिजे. मुख्य क्रिया काय करायला सांगितलेली आहे ती त्या वाक्यात तुम्हाला शोधता आली की तिथून पुढचं वाक्य जे आहे ते आज्ञार्थी वाक्य असतं असं लक्षात ठेवायचं. लक्षात आलं? येस सर. येस. त्यानंतर दुसरा एक प्रकार आहे विधानात्मक वाक्याचा आज्ञार्थी वाक्य करण्याचा. तो काय आहे बघा, लेट न सुरुवात करणे. लेट या शब्दानं आज्ञार्थी वाक्याची सुरुवात करणे. इफ अ वर्ड लेट इज युज्ड बिगिन द इम्परेटिव्ह सेंटेन्स विथ इट. जर समजा विधानात्मक वाक्यामध्ये लेट हा शब्द वापरलेला असेल तर त्या लेट या शब्दापासून पुढं काय करायचं आहे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात करायची. फॉर एक्झाम्पल, यू आर कमांडेड टू लेट हिम गो. तुला आज्ञा देण्यात येत आहे की त्याला जाऊ दे. तर लेट या शब्दापासून पुढचं जे आज्ञार्थी वाक्य आहे ते तयार करायचं आहे. लेट या शब्दापासून मग लेट हिम गो असं त्याचं आज्ञार्थी वाक्य तयार होईल. सोपं आहे का हे? येस सर. हो सर. तर आता पुढची वाक्य जे आहेत हे आज्ञार्थी वाक्य करून दाखवा मला. सांगा. यू शुड डू द वर्क. काय होईल आज्ञार्थी वाक्य? डू द वर्क. डू द वर्क. सेकंड सुद्धा तसंच आहे. ही शुड डू द वर्क. काय होईल? डू द वर्क. डू द वर्क होईल. यू शुड ऑलवेज स्पीक द ट्रूथ. काय होईल आज्ञार्थी वाक्य? स्पीक द ट्रूथ. स्पीक द ट्रूथ. ओके. यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मी. requested to help me. हा, टू हेल्प मी. To help me. काय होईल परत एकदा सांगा. यू आर रिक्वेस्टेड टू हेल्प मीचं हेल्प. हेल्प मी एवढंच वाक्य होईल आज्ञार्थी. लक्षात ठेवायचं. यू आर रिक्वेस्टेड टू हे वाक्य आज्ञार्थी वाक्यामध्ये येत नाही. आणि लास्टचं
वी शुड नॉट ब्रेक द रूल्स ऑफ द कंपनी. Rules Agree. of Don't break the rules of the बरोबर आहे. डोंट ब्रेक द रूल्स ऑफ द कंपनी असं होईल. डोंट ब्रेक द रूल्स ऑफ द कंपनी. लक्षात आलं हे कसं करायचं? येस सर. हो sir. त्यानंतर आता पुढचं आहे टाईप, त्याच्या विरुद्धचं आहे. आज्ञार्थी वाक्याचं विधानात्मक करायचं आहे. स्टार्टिंग विथ यू शुड, यू आर ऑर्डर्ड टू किंवा यू मस्ट. आता आज्ञार्थी वाक्य जर एखादं दिलं गेलेलं असेल तर त्याचं विधानात्मक वाक्य करत असताना तुम्ही काय करायचं आहे, तर यू शुड किंवा यू आर ऑर्डर्ड टू किंवा यू मस्ट अशानं सुरुवात करायची आहे. आणि वॉर्निंग सेंटेन्सेस जे आहेत, वॉर्निंग सेंटेन्सेस विथ डोंट शुड स्टार्ट विथ यू आर फॉरबिडन टू. जर वॉर्निंग सेंटेन्सेस असतील तर डोंट न सुरुवात होणारे वॉर्निंग सेंटेन्सेस जे आहेत त्याचं विधानात्मक वाक्य करत असताना यू आर फॉरबिडन टू न करायचं आहे. आणि इतर वाक्य जे आहेत विधानात्मक वाक्य करत असताना त्याची सुरुवात जी आहे ती यू आर ऑर्डर्ड, यू शुड, यू मस्ट न करायची आहे. फॉर एक्झाम्पल गो देअर, त्याचं यू आर ऑर्डर्ड टू गो देअर. डोंट टच द वायर, त्याचं यू आर फॉरबिडन टू टच द वायर. अशा पद्धतीने. लक्षात आलंय? येस सर. आणि समजा लेट न सुरुवात होणारं आज्ञार्थी वाक्य असेल तर त्याचं बघा, इफ द सेंटेन्स बिगिन विथ लेट, बिगिन द असर्टिव्ह सेंटेन्स विथ यू आर ऑर्डर्ड टू किंवा यू आर कमांडेड टू. समजा आज्ञार्थी वाक्य जर लेट न सुरू होत असेल तर त्याच्या अगोदर यू आर ऑर्डर्ड टू किंवा यू आर कमांडेड टू हे टाकायचं आहे. फॉर एक्झाम्पल लेट हिम गोचं यू आर कमांडेड टू लेट हिम गो किंवा यू आर ऑर्डर्ड टू लेट हिम गो. लेट हर डू हर वर्कचं यू आर ऑर्डर्ड टू लेट हर डू हर वर्क. तर अशा पद्धतीने हे आज्ञार्थी वाक्याचं विधानात्मक वाक्य किंवा विधानात्मक वाक्याचं आज्ञार्थी वाक्य करतायत. लक्षात आलं? येस सर. त्यानंतर पुढचा प्रकार आहे असर्टिव्ह सेंटेन्स एक्सक्लेमेटरी करणे. म्हणजे विधानात्मक वाक्याचं उद्गारचक वाक्य करणे. व्हॉट अ किंवा हाऊ ने काय करायची सुरुवात करायची. आता हे सोपं आहे पद्धत बघा, आणि हे लक्षात ठेवा, जास्त करून हेच विचारलं जातं. जास्त करून या प्रकारचे वाक्य जे आहेत ही परीक्षेत आजपर्यंत विचारली गेलेली आहेत, त्यामुळे हे लक्षात ठेवा. इट इज अ ग्रेट रिव्हर असं वाक्य आहे. आता याचं हे कसं करायचं, विधानात्मकचं उद्गारवाचक कसं करायचं हे तुम्हाला इथे दाखवतो. वाक्य आहे इट इज अ ग्रेट रिव्हर. त्यातलं इट इज जो आहे आणि हे आर्टिकल आलं की लक्षात ठेवायचं, या आर्टिकलच्या वाक्याचं उद्गारवाचक वाक्य करत असताना त्याच्यामध्ये व्हॉट वापरलं जातं. लक्षात ठेवायचं. आणि या आर्टिकलच्या आधी व्हॉट वापरायचं आणि वाक्याच्या शेवटी इट इज आहे तसं टाकायचं आणि एक्सक्लेमेशन मार्क द्यायचं. झालं तुमचं आज्ञार्थी वाक्याचं विधानात्मक वाक्याचं उद्गारवाचक वाक्य. इट इज अ ग्रेट रिव्हर, त्याचं व्हॉट अ ग्रेट रिव्हर इट इज. म्हणजेच हे जे वाक्य आहे काय करायचं आहे, तर इट इजच्या जागी व्हॉट टाकायचं आहे. लक्षात ठेवा नेहमी इट इजच्या जागी व्हॉट टाकायचं आहे आणि इट इज जे आहे ते काढून वाक्याच्या शेवटी टाकायचं आहे. आलं लक्षात? येस सर. Yes. बघा, इट इज अ ग्रेट रिव्हरचं व्हॉट हे इट इजच्या जागी टाकलं आणि इट इज उचलून वाक्याच्या शेवटी टाकलेलं आहे. त्यामुळे इट इज अ ग्रेट रिव्हर या विधानात्मक वाक्याचं उद्गाराचक वाक्य होत असताना व्हॉट अ ग्रेट रिव्हर इट इज असं होतं. इट इज अ ब्युटिफुल पिक्चर असं वाक्य आहे. आता सेम त्याचं करायचं आहे. कसं होईल, कसं करणार? इट इज अ ब्युटिफुल पिक्चर असं वाक्य आहे. आता इट इजच्या जागी व्हॉट टाकलं, अ ब्युटिफुल पिक्चर असं होणार. व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. नंतर व्हॉट इट इज व्हेरी नाईस प्लेस असं आहे. आता लक्षात ठेवायचं, हे आर्टिकल आलं की व्हॉट वापरायचं आणि विहिरी आलेलं असेल तर विहिरीच्या जागी नाही ऐका, सांगतोय ते ऐका आधी. हे आर्टिकल आलेलं असेल तर व्हॉट वापरायचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करत असताना, आणि विहिरी आलेलं असेल तर हाऊ वापरायचं आहे. हाऊ नाईस द प्लेस इज. आता इट इज म्हणायचं नाही, कारण इट हे प्लेस साठीच वापरलेलं आहे. प्लेस या शब्दासाठीच इट वापरलेलं आहे, त्यामुळे प्लेस इट काढून टाकायचं आणि हाऊ हे विहिरीच्या जागी वापरायचं. नाईस द प्लेस इज असं त्याचं उद्गारवाचक वाक्य करायचं.
हाऊ नाईस द प्लेस इज. इट इज व्हेरी नाईस प्लेसचं हाऊ नाईस द प्लेस इज. वाक्यामध्ये ज्यावेळी व्हेरी येईल त्यावेळी व्हेरीच्या जागी हाऊ वापरा आणि वाक्यात जर अ हे आर्टिकल आलेलं असेल तर अ या आर्टिकलच्या अगोदर वॉट वापरा. विधानात्मक वाक्याचं एक्सक्लेमेटरी सेंटेन्स करणं लक्षात आलं का? Yes, sir. Yes, sir. आणि काही वाक्य अशी असतात ज्याच्यामध्ये आय विश किंवा वी रिग्रेट असे शब्द येतात, तर त्याचं विधानात्मकचं उद्गारवाचक वाक्य करत असताना असं करायचं आहे. आय विश आय वेअर अ किंग याच्या जागी काय करायचंय, आय विशच्या जागी इफ टाकायचं. इफ आय वेअर अ किंग. आणि वी रिग्रेट द मॅन इज डेड. वी रिग्रेट म्हणजे आम्हाला वाईट वाटतं. वाईट वाटण्यालाच एक इंटरजेक्शन वापरलं जातं अलास. वी रिग्रेटच्या जागी अलास वापरायचं, द मॅन इज डेड. अशा पद्धतीने ते एक्सक्लेमेटरी होईल. हे जास्त विचारलं जात नाही. पहिला जो प्रकार आहे हा जास्त विचारला जातो. लक्षात आलं? येस सर. आता याचं करून दाखवा बरं. असर्टिव्हचं एक्सक्लेमेटरी, विधानात्मकचं उद्गारवाचक. द नाईट इज व्हेरी ब्युटिफुल. कसं होईल? How beautiful night is. बरोबर आहे. व्हेरीच्या जागी हाऊ वापरा. इथं हाऊ ब्युटिफुल आणि द नाईट इज हे वाक्याच्या शेवटी टाकायचं. हाऊ ब्युटिफुल द नाईट इज. आता पुढचं वाक्य मात्र ट्रिकी आहे, थोडंसं गोंधळात टाकणार आहे. इट इज अ व्हेरी वंडरफुल सीन. कसं होईल? How wonderful Sin is. हाऊ वंडरफुल द सीन इज असं होईल. किंवा वॉट न करायचं असेल तर What a wonderful What a wonderful. thing it is. व्हॉट अ वंडरफुल सीन इट इज. व्हेरी काढायचं आहे वॉट वापरताना, लक्षात ठेवा. म्हणजे दोन प्रकारे हे वाक्य होईल. इट इज अ व्हेरी वंडरफुल सीन, त्याचं हाऊ वंडरफुल द सीन इज, किंवा व्हॉट अ वंडरफुल सीन इट इज असं होईल. लक्षात आलं? लक्षात आलं का? येस सर. Yes, हे आहे sir. आय विश आय वेअर अ किंगचं इफ आय वेअर अ किंग असं होईल. आय विश आय हॅड द विंग्स ऑफ अ बर्ड याचं कसं होईल मग? आय विश आय वेअर अ किंग. बरोबर आहे. इफ आय हॅड द विंग्स ऑफ अ बर्ड असं होईल. त्यानंतर यू ड्रॉ व्हेरी वेल याचं कसं होईल उद्गारवाचक वाक्य? How you draw well. मी फक्त काय म्हटलंय, व्हेरीच्या जागी हाऊ वापरा आणि पुढचा भाग पाठीमागे टाका. How well How you will draw. you draw? How will you? हाऊ वेल यू ड्रॉ असं होईल. बरोबर आहे. लक्षात आलं? येस सर. आता हो. उलट करायचं आहे. विधानात्मक उद्गारवाचक वाक्याचं विधानात्मक वाक्य करणे. तर वॉट आणि हाऊचे जे वाक्य आहेत त्याचं कसं करायचं आहे बघा. वॉटच्या जागी इट इज टाकायचं आणि उद्गारवाचक वाक्याच्या जागी फुल स्टॉप टाकायचा. व्हॉट अ ग्रेट रिव्हर. आता इथे इट इज दिलेलं नाही, त्यामुळे काय करायचं, इट इज हे उसनं घ्यायचं आहे आपण. व्हॉट अ ग्रेट रिव्हर याच्या जागी इट इज पुढे दिलेलं नाही. व्हॉट अ ग्रेट रिव्हर इट इज असं असायला पाहिजे होतं वाक्य ऍक्च्युली, पण तिथं दिलेलं नाही. ते चालतं नाही दिलं तरी, असं असायला पाहिजे. परंतु हे इथलं इट इज जे आहे ते दिलेलं नाही. मग त्यावेळी काय करायचं, ते उसनं घ्यायचं पुढं वॉटच्या जागी आणि वाक्य पूर्ण करायचं. व्हॉट अ ग्रेट रिव्हर याचं इट इज अ ग्रेट रिव्हर असं होईल. आलं लक्षात? येस सर. त्यानंतर व्हॉट अ ब्युटिफुल पिक्चर इट इज. इथलं इट इज उचलायचं आणि वॉटच्या जागी टाकायचं. इट इज अ ब्युटिफुल पिक्चर. हाऊ नाईस द प्लेस इज. आता ह्याचं किती दोन प्रकारे वाक्य होईल. इट इज व्हेरी नाईस प्लेस, कारण इट हे प्लेससाठी घेतलेलं आहे आपण. इज ऑलरेडी तिथं आहे आणि व्हेरी हाऊच्या जागी व्हेरी टाकायचं. इट इज व्हेरी नाईस प्लेस किंवा द प्लेस इज व्हेरी नाईस. द प्लेस इज आणि हाऊ नाईस जे आहे हे शेवटी घ्यायचं, हाऊच्या जागी व्हेरी करायचं. आलं लक्षात? येस सर. Yes, sir. सेम उलटा नियम आहे. इफ आय वेअर अ किंग असं जर वाक्य आलं तर आय विश आय वेअर अ किंग असं करायचं आहे. किंवा अलाज द मॅन इज डेड आलेला असेल तर वी रिग्रेट द मॅन इज डेड किंवा इट इज सॅड द मॅन इज डेड. अशी वाक्य काही येणार नाहीत ही, परंतु असावीत म्हणून तुम्हाला सांगितलेले आहेत. आता याचं विधानात्मक वाक्यात रूपांतर करून सांगा. व्हॉट अ ब्युटिफुल फ्लॉवर. इट इज अ ब्युटिफुल फ्लावर. बरोबर आहे. इट इज अ ब्युटिफुल फ्लॉवर. त्यानंतर व्हॉट अ ग्रेट विक्ट्री. It is a great. बरोबर आहे. इट इज अ ग्रेट विक्ट्री. हाऊ काइंड ऑफ यू टू हेल्प हिम लाईक दॅट. कसं होईल?
हाऊच्या जागी व्हेरी टाका आणि त्याच्या आधी इट इज लिहा. सांगा आता वाक्य. It is a very kind of you अव्हेरी to इथे help. अव्हेरी म्हणायचं नाही. हाऊच्या जागी फक्त व्हेरी टाका आणि त्याच्या आधी इट इज वापरा. It is very kind of you to help him like that. बरोबर आहे. व्हॉट अ ग्लोरियस मॉर्निंग. It It is a is It is a glorious morning. बरोबर आहे. इट इज अ ग्लोरियस मॉर्निंग. त्यानंतर हाऊ नोबल ही इज. he is very noble. बरोबर आहे. ही इज व्हेरी नोबल. हाऊच्या जागी व्हेरी टाका आणि ही इज पुढे घ्यायचं. ही इज व्हेरी नोबल. तर अशा प्रकारे आपलं सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन झालेलं आहे. एक्सक्लेमेटरीचं विधानात्मक मध्ये म्हणजे उद्गारवाचकचं विधानात्मक मध्ये किंवा विधानात्मकचं उद्गारवाचक मध्ये ह्याची प्रॅक्टिस सगळ्यात जास्त तुम्ही करायची आहे. आलं लक्षात. yes sir. Yes, sir. आता वर्कबुक मधले एक्झाम्पल सोडवायचे हे घ्या. कन्वर्ट द फॉलोइंग सेंटेन्सेस इंटू असर्टिव्ह. खालील दिलेली जी वाक्य आहेत त्याचं विधानात्मक वाक्यामध्ये रूपांतर करा. ही 5 वाक्यात सोडवा. सोडवून झाल्यानंतर मला झालंय म्हणून सांगायचं. सोडवायला जमेल. Yes, sir. करा. सोडवायला चालू करा आणि झाले की मला सांगा.
झालं सर. सांगा पहिल्या वाक्याचं उत्तर काय आहे ते. हाऊ काइंड ऑफ हिम टू हेल्प द पुअर मॅन. Help the poor man. इट इज अरे. व्हेरी काइंड ऑफ हिम टू He is हेल्प very द kind. आपल्याला विधानात्मक वाक्य करायला सांगितले, आज्ञार्थी नाही. सांगा. इट इज व्हेरी काइंड ऑफ हिम टू हेल्प द पुअर मॅन. बरोबर आहे. पुढं. गिव्ह मी अ कप ऑफ टी. यू गिव्ह मी अ कप ऑफ टी. यू आर रिक्वेस्टेड टू असं म्हणायला पाहिजे. यू आर रिक्वेस्टेड टू गिव्ह मी अ कप ऑफ टी. विधानात्मक वाक्य करायचं आपल्याला. यू आर रिक्वेस्टेड टू किंवा असं काहीतरी वापरायचं आपण. पुढं. आर दे वाईज इनफ टू सबमिट द प्रपोजल. कसं केलं याचं प्रश्नार्थक वाक्याचं विधानात्मक वाक्य. They aren't wise enough to submit. बरोबर आहे. दे आरंट वाईज इनफ टू सबमिट द प्रपोजल. दे आर नॉट असं करायचं फक्त. आर ची जागा बदलायची, नकारार्थी करायचं. हे जे आर आहे इथं, हे काय करायचं आहे, हे आर जे आहे ते दे आणि वाईजच्या मध्ये टाकायचं आणि त्याला नकारार्थी नॉट जोडायचं फक्त. आलं लक्षात. व्हॉट अ प्लेझंट सरप्राईज. इट इज अ व्हेरी प्लेझंट. अ व्हेरी वापरत बसायचं नाही. इट इज अ प्लेझंट सरप्राईज. डज द मॅनेजर डिस्कस ऑल द इश्यूज विथ यू. द मॅनेजर डिस्कस ऑल द इश्यूज विथ यू. डिस्कसेस म्हणा. द मॅनेजर डिस्कसेस ऑल द इश्यूज विथ यू किंवा द मॅनेजर डज नॉट डिस्कस ऑल द इश्यूज विथ यू. लक्षात. हो. याच्या पुढचे जे प्रकार आहेत, याच्या पुढचे जे हे पेज नंबर 10, 11 आणि 12 याच्यावरची वाक्य सगळी तुम्ही सोडवायची आहेत. आलं का लक्षात. पीडीएफ सेंड कर. कंजंक्शन अँड टाइप्स ऑफ सेंटेन्सच्या पीडीएफ आज सेंड केल्यात तुम्हाला. आता राहिलेल्या ह्या पीडीएफ आहे त्या आज पाठवतो. ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सच्या. अटेंडन्स द्या सगळेजण आता. दुबल मंगेश. Present. हकीम जब्बार. हकीम जब्बार. लेंडवे स्वप्नील. Present, sir. शिंदे आशिष. Present, sir. बचुटे रत्नदीप. Present, sir. भागवान साहिल. Present, sir. हाके अविनाश. प्रेझेंट सर. जोगळेकर सार्थक. Present, sir. लेंगरे अर्जुन. Present, sir. शिंदे ओम. Present, sir. चव्हाण बाळकृष्ण. Present, sir. अधूनमधून मी बघणार आहे तुम्ही तुमची ऍबसेंटी कशी राहते. तुम्ही हे माझ्या लेक्चरला प्रेझेंट आहे म्हणजे सगळीकडे प्रेझेंट पाहिजे. त्यामुळे अधूनमधून मी लेक्चरमध्ये येत जाईन. कोण प्रेझेंट आहे ऍबसेंट आहे बघत जाईन नावाप्रमाणे तुमच्या आणि तिथे ऍबसेंटी लावत जाईन माझ्या लेक्चरला. जरी इथं प्रेझेंट असला तरी तुम्ही तिकडे प्रेझेंट नसाल तर मी ऍबसेंटी लावणार आहे, लक्षात ठेवा. कांबळे प्रथमेश. कांबळे प्रथमेश. यादव प्रेम. Present, sir. कांबळे विश्वजित. लोणावळे अजित. यस सर. काळे सुहास. Present, sir. जाधव संकेत. जाधव संकेत. Present, sir. आपली प्रेझेंटी झाली की माईक बंद करायचं सगळ्यांनी. केंदळे माईक बंद करा. जाधव संकेत. Present, sir. केंदळे प्रेझेंट आहेत का. Present, sir. हा माईक बंद करायचा लगेच. मध्येच कशाला चालू करून ठेवताय माईक. कोळेकर रोहित. शेळके ज्ञानदीप.
प्रेझेंट सर. गोरे अँड सिद्ध, प्रेझेंट सर. मोहिते रोहित, प्रेझेंट सर. धोत्रे ऋषिकेश, Present, sir. गोरे विश्वास, Present, sir. भोसले सौरभ, भोसले सौरभ, पांढरे विराज, प्रेझेंट सर. तांबोळी इम्रान, Present, sir. पाटील चैतन्य, Present, sir. शेंडगे भानुदास, पाटील पवन, प्रेझेंट सर. पूर्वत सोहम, येस सर. संकेत सुतार, प्रेझेंट सर. लोखरे वैष्णव, Yes, sir. टिकाळे यश, येस सर. जाधव सौरभ, जाधव सौरभ, मुळीक सार्थक, प्रेझेंट. जाधव वैभव, जाधव वैभव, डोंगरे विजय दिग्विजय, प्रेझेंट सर. मोरे संजय, प्रेझेंट सर. दुधाळ स्वप्नील, येस सर. डहाणे कन्हैया, Yes, sir. आसबे किरण, प्रेझेंट सर. जगताप आशिष, प्रेझेंट सर. गिरीसागर वैभव, येस सर. बेदरे विश्वजित, बेदरे विश्वजित, बोराटे विनीत, प्रेझेंट सर. आशिष जे कोण आहे माईक बंद करा. तुम्हाला सारखे नोटीस सांगावं लागतात का माईक आपलं आपलं काम झाल्यानंतर बंद करायचे ते. बोराटे विनीत, प्रेझेंट सर. जाधव समर्थ, प्रेझेंट सर. मुळे अथर्व, मुळे अथर्व, चव्हाण वैभव, चव्हाण वैभव, प्रेझेंट सर. आगावणे प्रतीक, प्रेझेंट सर. पवार साहिल, प्रेझेंट सर. पवार श्रीनाथ, प्रेझेंट सर. साळुंखे अवधूत, साळुंखे अवधूत, प्रेझेंट सर. प्रेझेंट. चव्हाण प्रथमेश, येस सर. माने अथर्व, माने अथर्व, पिसे सनी, पिसे सनी, झंझाने नागेश. येस सर. काल कुठं होतं झंझाने? काल नाही, परवाच्या लेक्चरला नाही. हा, अडचण होती मोबाईलची. एक एक्स्ट्रा ठेवून घेऊन ठेवायचं कोणाच तर भावाचं वगैरे शेजारी. आता 2 दिवसांनी यायचं आहे. हा, डोंगरे सुदर्शन, डोंगरे सुदर्शन, गायकवाड अभिजित, गायकवाड अभिजित, वाघमारे संकेत, वाघमारे संकेत, गालफाडे निखिल, प्रेझेंट सर. शिंदे ओम यशवंत, प्रेझेंट सर. बोडके गौरव, प्रेझेंट सर. क्षीरसागर गणेश, क्षीरसागर गणेश, पाटोळे स्वप्नील, पाटोळे स्वप्नील. याच्या व्यतिरिक्त कोण ऍबसेंट आहे का? हॅलो सर, हो, माझे प्रेझेंट राहिली. तुम्ही माझ्या नावाला सार्थक जाधव म्हणला. सात्विक. हॅलो सर. किती नंबर आहे? हॅलो नंबर सर. शुभम जाधव. जाधव वैभव आहे काय? जाधव शुभम आहे. माझी राहिली जाधव शुभम. हा हॅलो सर. हा, 25 नंबर सौरभ भोसले सौरभ सर. मी एवढा वेळ काय केलं? सर टायमिंगला रेंज गेली सर. बर, इथं जरा रेंज प्रॉब्लेम आहे, नेटवर्क. ठीक आहे, ठीक आहे. झालेली आहे प्रेझेंट आजची. वाक्य सोडवून झालेत ती, बरोबर आहे का सगळ्यांची? ही पुढची वाक्य, चला 5 वाक्य सोडवा लगेच.
झालं की सांगायचं मला, अजून वेळ आहे आपल्याकडे. इट इज व्हेरी फाईन वेदर टुडे, इट इज जॉयफुल दॅट आय वन अ लॉटरी, इट इज सॅड दॅट. आता हे सगळे जे आहेत असर्टिव्ह सेंटेन्स आहेत त्याचे एक्सक्लेमेटरी करायचे आहेत. हीच एक्झाम्पल्स तुम्हाला परीक्षेला विचारली जाऊ शकतात, महत्वाचे आहेत, ही लगेच सोडवायचे आहेत. सगळे सोडवून झाले की सांगायचं आहे. सोडवत आहे ना? आवाज येतोय का माझा तुम्हाला? येस सर. हा, सोडवा ही वाक्य सगळी, सोडवून झाले की सांगा मला. झाले. झालंय का सगळ्यांचं लिहून? हो. आधीची सगळी वाक्य सोपी आहेत, शेवटच्या वाक्याचं उत्तर सांगा कोणीतरी. हाऊ मच अपसेट यू सीम. How upset you seem to be. करेक्ट. हाऊ मच करायचं नाही, मचच्या जागी हाऊ वापरायचं आहे. हाऊ अपसेट यू सीम टू बी आणि एक्सक्लेमेशन मार्क, ते वाक्य बरोबर आहे एकदम. बाकीची वाक्य सगळ्यांना करता आली असती, म्हणजे करता येण्यासारखे सोपी आहेत, परंतु हे वाक्य थोडंसं समजणं अवघड आहे, परंतु ठीक आहे. म्हणजे एका विद्यार्थ्याला समजलं. काय नाव आहे तुमचं? चैतन्य पाटील. ओके, तर मस्त, म्हणजे उत्तर छान. हे समजते व्यवस्थित. हाऊ हे मचच्या जागी टाकायचं आहे, हाऊ अपसेट यू सीम टू बी आणि एक्सक्लेमेशन मार्क टाकायचं आहे. ठीक आहे, तर आजचं लेक्चर जे आहे ते आपण इथं स्टॉप करूयात.
नेक्स्ट लेक्चरला मात्र तुम्ही काय करायचं आहे, राहिलेली जी एक्सरसाइज आहे वर्कबुक मधली ती सोडवायची सगळे. आपण टेन्सच्या टॉपिककडे पुढच्या लेक्चरला वळणार आहोत. तर आजचं लेक्चर इथंच थांबतंय. पुढचं लेक्चर जे आहे ते कोणाचं आहे? केमिस्ट्री. ठीक आहे. तर पुढचं लेक्चर जे आहे ते केमिस्ट्री सर घेतील. आता आपण आजच्या दिवसासाठी इथंच थांबू. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ गुड डे.